श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, 2 ऑक्टोबर 2024 रोजी आहे सर्वपित्री अमावस्या। या अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे। तर या दिवशी आपण श्राद्ध आणि तर्पण करू शकतो का, याबद्दलची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी होत आहे। प्रतिपदेचे श्राद्ध आणि अमावस्या पौर्णिमेचे श्राद्ध 2 ऑक्टोबरला आहे। तसेच दुसरे सूर्यग्रहणही 2 ऑक्टोबरलाच होणार आहे। अशा परिस्थितीत ग्रहण काळात श्राद्ध करता येईल की नाही अशी चिंता बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झाली आहे। याबद्दलची नेमकी माहिती काय आहे किंवा ती समोर आली आहे, या ग्रहण काळात श्राद्ध करता येईल का? तर बुधवार 18 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 18 सप्टेंबर रोजी वर्षाचा दुसरा आणि शेवटचा चंद्रग्रहण लागलेले आहे। यावेळी पितृपक्ष 2 ऑक्टोबरला संपणार आहे। पितृपक्षातील लोक पूर्वजांचे आत्मशांती आणि मोक्ष आणण्यासाठी, हे साध्य करण्यासाठी असतात। आपण तर्पण, पिंडदान, श्राद्ध इत्यादी विधी करतो। ही कामे 15 दिवस चालतात। पितृपक्षात पितर प्रसन्न करून घेण्यासाठी हे सगळे विधी केले जातात। अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून पितृपक्ष सुरू होतो। यावेळी पितृपक्षाच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी ग्रहणाची छाया आहे। अशा वेळी अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा चिंता सतावत आहे की काही अशुभ चिन्ह आहेत का, त्यांच्या आयुष्यात काही वाईट तर घडणार नाही ना? तर कोणत्याही ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही, कारण यावेळी भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही। अशा स्थितीत त्यांचा सूतक काळही देशात वैध ठरणार नाही। आता आपण हे बघूया की ग्रहण काळात श्राद्ध करता येईल का। जेव्हा ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होत नाही तेव्हा घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे आपल्याला काहीच कारण नाही। पितृपक्षातील श्राद्धविधी तुम्ही कोणतीही चिंता न करता अगदी छान प्रकारे करू शकता। ज्या तिथींना श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करायचे आहे त्या तिथी आणि वेळेनुसार तुम्ही ते करू शकता। सर्वपित्री अमावस्येचे श्राद्ध 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे, त्यामुळे ग्रहण भारतात दिसणार नाही। याची काळजी करण्यासारखं काहीही नाही, तुम्ही श्राद्धविधी करू शकता। या ग्रहणाचा पिंडदान, तर्पण करायचे आहे, यामध्ये काहीही परिणाम होणार नाही। आता या दिवशी सूर्यग्रहणाची वेळ 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9:13 सुरू होणार आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:17 समाप्त होणार आहे। तसेच सूर्यग्रहण रात्री होते आणि श्राद्धविधी रात्री होत नाहीत तर दिवसा केले जातात। अशा परिस्थितीत कोणत्याही गोष्टींची चिंता करू नका। अशा प्रकारे पितरांना प्रसन्न करा, श्राद्धाची चिन्हे जाणून घ्या आणि कोणत्या गोष्टी या निषिद्ध आहेत। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या या 16 दिवसांचा जो काळ आहे त्यांना पितृपक्ष असे म्हणतात। असे श्राद्ध केल्याने पितरांच्या ऋणातून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद कायम राहतो। श्राद्धाचे 5 प्रकार आहेत, त्यात पितृपक्षातील श्राद्धाला पार्वन श्राद्ध म्हणतात। शास्त्रात मानवाचा जन्म होताच देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण असे 3 ऋण सांगितले आहेत। त्याची मृत्यू तारीख माहीत नाही, यांचे श्राद्ध अमावस्येला करावे। बघा, ऋषीमुनींनी आपले संपूर्ण जीवनचक्र जे आहे ते 16 संस्कारात बांधले आहे। तेथे गर्भधारणा हा पहिला संस्कार असतो, नंतर पितृमेघ किंवा अंत्येष्य हा शेवटचा असतो
भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते अश्विन कृष्ण अमावस्या या 16 दिवसांना पितृपक्ष म्हणतात. धर्मग्रंथात मानवाचा जन्म होताच देवऋण, ऋषीऋण, पितृऋण अशी 3 ऋणे सांगितली आहेत. श्राद्ध केल्याने वडिलोपार्जित जे कर्जापासून मुक्ती मिळते, म्हणून पितृपक्षादरम्यान भक्ती अर्पण, पूर्वजांना पाणी देणे केले पाहिजे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील ज्यांच्या मृत्यूच्या तारखेला मृत्यू कोणत्याही महिन्यात किंवा पक्षात झाला असेल, पाणी, तीळ, तांदूळ, बार्ली आणि त्यांचे पिंड तयार करून किंवा केवळ वैचारिक विधीनुसार त्यांचे श्राद्ध करून गायीचे गवत काढून त्यांच्या वतीने ब्राह्मणांना भोजन दिल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आनंदच एखाद्याला पूर्वजांच्या ऋणातून मुक्त करतो. श्राद्ध हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी आहे. श्राद्धाचे 5 प्रकार सांगितले जातात. पितृपक्षातील श्राद्धाला पवर्ण श्राद्ध असे म्हटले जाते. ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांनी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करावे. श्राद्ध नेहमी मृत्यूच्या दिवशीच करावे. अग्नीत जळून, विष प्राशन करून, अपघातात किंवा पाण्यात बुडून जर मरण पावलेल्यांचे श्राद्ध चतुर्थीला करावे. अश्विन कृष्ण पक्षात सनातन संस्कृतीला मानणाऱ्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण दररोज भक्तिभावाने करावे. त्यामुळे पितर संतुष्ट होतात आणि शुभ आशीर्वाद देतात. अश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितरांचा सण आहे. यामध्ये ते पिंडदान आणि तिलांजलीच्या आशेने पृथ्वीवर येतात. त्यामुळे श्राद्धाचा त्याग करू नका, पितरांना संतुष्ट करा. श्राद्धाची चिन्हे काय आहेत तर कुश, तीळ, यव, गाय, कावळा आणि कुत्रा हे श्राद्धातील घटकांचे प्रतीक मानले जातात. कुशाच्या पुढच्या भागात ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात भगवान शिव शंकरांचे निवासस्थान मानले जाते. हे कौव्यमचे प्रतीक आहे जे दिशांचे परिणाम सांगते. गाय निश्चितपणे पार करणार आहे. दैनंदिन जीवनातही अन्नाचा पहिला तुकडा गायीला दिला जातो. श्राद्धातील काही भाग कुत्र्याला दिल्याने यमराज प्रसन्न होतात. श्राद्धातील ब्राह्मण तुम्ही पूजा विधी, शिक्षण, कथा, विवाह इत्यादीमध्ये ब्राह्मणांची परीक्षा घेऊ शकत नाही, परंतु तुम्ही त्यांची वडिलोपार्जित कार्यात जरूर चाचणी घ्या. सर्व सद्गुण असणारे, हात चांगले असणे, व्याकरण शिकलेले असणे, विनयशीलता व सद्गुणी असणे, 3 पिढ्यांपासून प्रसिद्ध असणे या ब्राह्मणांकडून संयमाने श्राद्ध करून घ्या. श्राद्ध करणाऱ्याला पितृपक्षात क्षौण कर्म अर्थात केस किंवा नखे कापू नयेत. श्राद्ध करणाऱ्याने पितृपक्षात कोणतेही क्षौर्य कर्म करू नये, म्हणजेच केस किंवा नखे कापणे, ब्रह्मचार्य पाळणे, सुपारी खाणे, कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्य सेवन करणे, तेल मसाज करणे, मांसाहार करणे या 7 गोष्टी श्राद्ध करणाऱ्याला वर्ज्य आहेत. श्राद्धाच्या शेवटी क्षमेची प्रार्थना करा. पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये तर बघा, आता आपण पाहूया. पहिलं म्हणजे पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणांना भोजन अर्पण करणे, वस्त्र दान करणे तसेच श्राद्ध करणे शुभ मानले जाते. दुसरं, श्राद्ध पक्षामध्ये गाय, कावळा, कुत्री आणि मुंग्या यांना अन्नदान करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. आता तिसरं बघूया. या काळात ब्रह्मचार्य पाळावे असे सांगितले जाते. त्यानंतर असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गयाजी, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावे. पितृपक्षाच्या काळात कांदा आणि लसूण यासह तामसिक गोष्टीचे सेवन करू नये. या काळात विवाह, प्रतिबद्धता यांसारखी शुभ कार्ये निषिद्ध आहेत. असे मानले जाते की या दिवसांमध्ये कपडे आणि बूट खरेदी करण्यास मनाई आहे. या काळात केस कापणे, नखे कापणे आणि मुंडन करणे टाळावे असे म्हटले जाते. तसेच नवीन कपडे, सोने किंवा चांदी इत्यादींची खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात घरात प्रवेश करण्यास मनाई आहे. असे करणे अशुभ असते असे देखील मानले जाते. तर बघा, आपण आता या व्हिडिओमध्ये जी माहिती पाहिली किंवा मी जी माहिती तुम्हाला सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
अशाच छान छान आणि नवीन नवीन माहितींबरोबर आपण रोज भेटत जाऊ। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या अशाच एका छानशा माहितीबरोबर पुन्हा भेटूयात। सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।